नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डेन्सिटी ऑफ वॉटर आणि अजून काही प्रॉपर्टीज वॉटरच्या पाहणार आहोत. द इंटररिलेशन बिटवीन द व्हॉल्यूम अँड मास ऑफ अ सबस्टन्स. बघू आपण काय इंटररिलेशन आहे. तर मास कशाला म्हणायचं, व्हॉल्यूम कशाला म्हणायचं. द स्पेस ऑक्युपाईड बाय अ सबस्टन्स इज इट्स व्हॉल्यूम. जो स्पेस ऑक्युपाईड करतो त्याला व्हॉल्यूम म्हणतो. स्टोअर ऑफ अ मॅटर इन अ सबस्टन्स इज इट्स मास. तर डेन्सिटी जे आहे ते इंटर रिलेशन आहे दोघांमधलं. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. मास इज मेजर्ड इन ग्राम्स अँड व्हॉल्यूम इन क्युबिक सेंटीमीटर. हेन्स डेन्सिटी इज इक्वल टू ग्रॅम क्युबिक सेंटीमीटर असं त्याचं युनिट होते. आता त्याच्यानंतर इफ द मास ऑफ 1 लिटर ऑफ वॉटर इज 1 किलोग्रॅम देन व्हॉट इज द डेन्सिटी ऑफ वॉटर. तर डेन्सिटी ऑफ वॉटर बरोबर आपलं काय फॉर्म्युला आहे, मास अपॉन व्हॉल्यूम. 1 लिटर इज इक्वल टू 1000 क्युबिक सेंटीमीटर आणि 1 किलोग्रॅम इज इक्वल टू 1000 ग्रॅम. आणि यांचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर ते 1च येईल, म्हणजे 1 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर असं येईल. त्याच्यानंतर अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर हा अतिशय असा महत्त्वाचा मुद्दा आहे. अनॉमलस बिहेवियर आता आपण समजून घेऊ. त्याला मराठीमधून म्हणतात पाण्याचे असंगत आचरण. युजली वेन द टेम्परेचर ऑफ अ सबस्टन्स इज लोअर्ड. कुठल्याही सबस्टन्सचं जेव्हा टेम्परेचर लोअर होते इट्स डेन्सिटी इन्क्रीजेस. तिची डेन्सिटी वाढते अँड द व्हॉल्यूम डिक्रीजेस युजली. बट वॉटर इज अन एक्सेप्शन टू दिस रूल. परंतु या रूलला वॉटरचं एक्सेप्शन आहे की अपवाद आहे. काय अपवाद आहे मग. कीप अ ग्लास फुल ऑफ वॉटर इन द फ्रीजर फॉर 5 to 10 मिनिट्स. पूर्ण भरून एक ग्लास घ्या वॉटरचा आणि ते फ्रीजरमध्ये ठेवा 5 to 10 मिनिट्स. देन टेक इट आउट अँड ऑब्झर्व इट केअरफुली. आणि बाहेर काढा आणि फ्रीजरच्या आणि त्याला ऑब्झर्व करा. काय दिसेल तर ते वरचा लेअर त्याचा फ्रीज होताना दिसेल आपल्याला. फ्रॉम विच पार्ट इन द ग्लास डज द वॉटर फर्स्ट स्टार्ट फ्रीजिंग. द डेन्सिटी ऑफ वॉटर इज पिक्युलियर. वॉटरची डेन्सिटी जी आहे ती पिक्युलियर आहे. कशी आहे. वेन वॉटर ॲट नॉर्मल टेम्परेचर स्टार्ट्स कूलिंग इट्स डेन्सिटी इन्क्रीजेस लाईक द मोस्ट ऑफ द लिक्विड्स. जेव्हा वॉटर नॉर्मल टेम्परेचरला आहे, आपल्या रेग्युलर टेम्परेचरला आहे, तो कूल व्हायला सुरुवात करतो आणि त्याची डेन्सिटी इन्क्रीज होते. मोस्ट ऑफ द लिक्विड सारखंच हे होते. हाऊएव्हर इफ इट्स टेम्परेचर फॉल्स बिलो 4 डिग्री सेल्सिअस. हे महत्त्वाचं आहे बघा. जेव्हा त्याचं टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली जाते इट्स डेन्सिटी स्टार्ट्स डिक्रीजिंग. त्याची डेन्सिटी डिक्रीज व्हायला सुरुवात होते, इन्क्रीज होत नाही आता इथून. दिस मीन्स दॅट द डेन्सिटी ऑफ वॉटर इज मॅक्झिमम ॲट 4 डिग्री सेल्सिअस. याचा अर्थ डेन्सिटी ऑफ वॉटर ही 4 डिग्री सेल्सिअसला हायर असणार आहे, मॅक्झिमम असणार आहे. इफ द टेम्परेचर ऑफ वॉटर इज लोअर्ड बिलो 4 डिग्री सेल्सिअस इट्स डेन्सिटी डिक्रीजेस अँड व्हॉल्यूम इन्क्रीजेस. आणि जेव्हा ते 4पेक्षा कमी होईल तेव्हा त्याची डेन्सिटी डिक्रीज होते आणि व्हॉल्यूम इन्क्रीज होते. इट मीन्स दॅट वॉटर एक्सपांड्स. तिथं वॉटर एक्सपांड व्हायला सुरुवात होते. इन द टेम्परेचर फॉल्स बिलो 4 डिग्री सेल्सिअस. दिस इज कॉल्ड द अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. आणि यालाच आपण अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर असं म्हणतो. आता इथे एक प्रश्न विचारला आहे. इन कोल्ड कंट्रीज हाऊ डू ॲक्वॅटिक ॲनिमल्स रिमेन अलाइव्ह इवन आफ्टर द रिव्हर्स ऑर लेक्स फ्रीज इन विंटर. कोल्ड कंट्रीजमध्ये काय होतात की रिव्हर आणि लेक्स जे आहेत फ्रीज होतात, म्हणजे पूर्ण बर्फ होते. तर अशा वेळेस तिथं सजीवसृष्टी कशी जगते किंवा ॲक्वॅटिक ॲनिमल्स कसे जगतात असं विचारलेलं आहे. तर त्या ठिकाणी काय होते, वरचा लेअर फ्रीज होतो परंतु आतील जे पाणी आहे ते तसंच राहते. कारण जेव्हा 0 डिग्री सेल्सिअस होईल तेव्हा फ्रीज व्हायला सुरुवात होते आणि फ्रीज होते वरचा लेअर. आणि जेव्हा त्याच्यापेक्षा फॉल होते 4 डिग्री सेल्सिअसपेक्षा फॉल झाल्यानंतर त्याचे आपल्याला माहीत आहे काय होते इथं डेन्सिटी डिक्रीजेस अँड व्हॉल्यूम इन्क्रीजेस. त्यामुळं ते जे आहे ते काय होणार आहे, खाली जाणार आहे ज्याचं पाणी, आणि ते तसंच खाली पाणी राहते आणि त्यामुळं तिथले जे ॲनिमल्स आहेत ॲक्वॅटिक ॲनिमल्स ते जगू शकतात. टेक 2 बिग ग्लासेस ऑफ वॉटर. 2 मोठे ग्लास घ्या पाणी असलेले बिग ग्लासेस. ॲड 4 to 5 स्पूनफुल्स ऑफ सॉल्ट टू द वॉटर इन 1 ग्लास. आणि एकामध्ये 2 ते
किती सांगितलं आहे? 4 to 5, 4 ते 5 चमचे एवढं मीठ टाका एका ग्लासमध्ये आणि एका ग्लासमध्ये टाकू नका, फक्त पाणी घ्या. नाऊ प्लेस अ पोटॅटो इन वॉटर इन द सेकंड ग्लास, द पोटॅटो विल सिंक. पहिल्या ग्लासमध्ये टाकून बघा, बुडणार नाही. दुसऱ्या ग्लासमध्ये टाकल्यानंतर तो बुडतोय. असं का होतं आहे? टेक आउट द पोटॅटो फ्रॉम दॅट ग्लास अँड पुट इट इन द सॉल्ट वॉटर अँड ऑब्झर्व द डेन्सिटी ऑफ वॉटर इन द ग्लास. इथं काय होते, जेव्हा आपण पहिल्या ग्लासमध्ये टाकू तेव्हा ते बुडणार आहे, ज्याच्यामध्ये मीठ टाकलेलं नाही त्याच्यामध्ये ते बुडणार आहे. आणि नंतर त्याला त्याच्यातून बाहेर काढा, ज्याच्यामध्ये आपण सॉल्ट टाकलेला आहे त्याच्यामध्ये जर टाकलात तर काय होईल, ते फ्लोट होताना दिसेल. टेक आउट द पोटॅटो फ्रॉम दॅट ग्लास अँड पुट इट इन द सॉल्ट वॉटर अँड ऑब्झर्व द डेन्सिटी ऑफ वॉटर इन दॅट ग्लास इज ग्रेटर ड्यू टू द डिझॉल्व्ड सॉल्ट. द पोटॅटो फ्लोट्स इन दॅट वॉटर बिकॉज ऑफ द इन्क्रीज डेन्सिटी. आणि इथं वॉटरची डेन्सिटी सॉल्ट टाकल्यामुळे इन्क्रीज होते, त्यामुळे ते पोटॅटो फ्लोट होते. तोच प्रश्न आपल्याला असा पद्धतीने येऊ शकतो, वाय इज इट इझियर टू स्विम इन द सी दॅन इन वेल ऑर अ लेक. बिकॉज द डेन्सिटी ऑफ सी वॉटर इज ग्रेटर दॅन द वॉटर फ्रॉम लेक ऑर वेल. कारण त्याच्यामध्ये सी वॉटरमध्ये सॉल्टचं प्रमाण असते, म्हणून तिथं डेन्सिटी वाढते, म्हणून तिथं पोहणं सोपं जाते. इन द अबो ॲक्टिव्हिटी, आता ह्या अबो ॲक्टिव्हिटीमध्ये काय केलं आहे आपण, द सॉल्ट डिझॉल्व्स इन वॉटर. सॉल्ट काय झालं, पाण्यामध्ये डिझॉल्व्ह झालं. वॉटर इन द ग्लास दॅट इज इट डिसॅपियर्स. आणि ते डिसॅपियर झालं किंवा दिसत नाही सॉल्ट, आता पूर्णपणे विरघळतो. व्हॉट हॅपन्स वेन इट डिसॅपियर्स लाईक दिस. वेन द सॉल्ट डिझॉल्व्स इन वॉटर इट्स पार्टिकल्स स्प्रेड इन वॉटर. Slowly they become smaller and smaller. Ultimately they become so small that they cannot be seen. That is, they mix completely with water. This is what is called dissolving. यालाच आपण डिझॉल्विंग प्रॉपर्टी असं म्हणतो, आणि वॉटरकडे ही डिझॉल्विंग प्रॉपर्टी आहे. आता इथं सॉल्यूट कोणाला म्हणायचं, द सबस्टन्स दॅट डिझॉल्व्स. जो सबस्टन्स डिझॉल्व होतो त्याला सॉल्यूट म्हणायचं. एक्झाम्पल आपलं सॉल्ट. सॉल्वंट कोणाला म्हणायचं, द सबस्टन्स इन विच द सॉल्यूट डिझॉल्व. ज्यामध्ये सॉल्यूट डिझॉल्व होतो त्याला सॉल्वंट म्हणतात. इथं वॉटर आहे सॉल्वंट आपलं, आणि त्या सॉल्यूट आणि सॉल्वंटपासून कोण तयार होते, सोल्युशन. व्हॉट वी गेट वेन द सॉल्यूट डिझॉल्व इन सॉल्वंट इज कॉल्ड ॲज सोल्युशन. इथं आपल्याला सोल्यूट, सॉल्वंट आणि सोल्युशन याची डेफिनेशन मिळाली. सोल्यूट म्हणजे काय, द सबस्टन्स दॅट डिझॉल्व्स. सॉल्वंट म्हणजे द सबस्टन्स इन विच द सॉल्यूट डिझॉल्व्स. आणि सोल्युशन, व्हॉट वी गेट वेन द सॉल्यूट डिझॉल्व्स इन द सॉल्वंट इज नोन ॲज सोल्युशन. आता इथं काही युजेस ऑफ वॉटर दिलेत आपल्याला. युजेस ऑफ वॉटर अकॉर्डिंग टू इट्स प्रॉपर्टीज. आता आपण दररोज पाणी वापरतो, त्याचे उपयोग माहीत आहेत, तरी परत एकदा आपण पाहू. वॉटर इज युजफुल फॉर वॉटर ट्रान्सपोर्ट ड्यू टू इट्स फ्लुइडिटी. ट्रान्सपोर्टसाठी सोपं आहे कारण त्याच्यामध्ये फ्लुइडिटी आहे. वॉटर फॉलिंग डाऊन फ्रॉम हाईट इज यूज टू जनरेट इलेक्ट्रिसिटी. हाईटवरून जर वॉटरफॉल होत असेल तर त्याचा आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी त्याचा वापर करू शकतो विथ द हेल्प ऑफ अ जनरेटर. वॉटर इज अ गुड कूलंट अँड इज यूज्ड इन मोटर व्हेकल्स टू कंट्रोल द टेम्परेचर ऑफ द इंजिन. ते गुड कूलंट असल्यामुळं ते इंजिनचं तापमान कंट्रोल करण्यासाठी सुद्धा आपण त्याचा वापर मोटर व्हेकलमध्ये करतो. मेनी सबस्टन्सेस आर सॉल्युबल इन वॉटर. आणि वॉटरमध्ये बहुतांश सबस्टन्सेस सॉल्युबल आहेत, म्हणून त्याला आपण वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्वंट असं म्हणतो. वॉटर इज यूज्ड ॲज अ सॉल्वंट इन फॅक्टरीज, लॅबोरेटरीज, फूडस्टफ्स अँड इन व्हेरियस टाईप्स ऑफ बायोलॉजिकल प्रोसेसेस ऑक्युरिंग इन द बॉडी. तिथं सुद्धा त्याचा वापर होतो, सच ॲज डायजेशन, एक्सक्रिएशन, याच्यामध्ये सुद्धा वॉटरचा वापर होतो डिझॉल्व होण्यासाठी. वॉटर इज युजफुल फॉर क्लिनिंग पर्पजेस सच ॲज बाथिंग, वॉशिंग क्लोथ्स एक्सेट्रा. क्लिनिंग पर्पजेससाठी सुद्धा त्याचा वापर होतो, म्हणजे स्वच्छतेसाठी, बाथिंगसाठी होतो, वॉशिंग क्लोथसाठी होतो, एक्सेट्रा एक्सेट्रा. त्याच्यानंतर सॉईलचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, तर आजच्या तासाला आपण इथेच थांबू. सॉईलचा भाग पुढच्या तासाला बघू. ओके, थँक्यू.